अहो काय आहे? घटस्फोटाचे पेपर्स. काय? घटस अक्षरा अगं मी एवढा वाईट आहे वय की तू लगेच हे घटस्फोटाचे पेपर बनवलेस. अक्षरा इतकं तकलादू आहे का आपलं नातं? या पेपर्सनं आपलं नातं आपलं प्रेम संपणार आहे? अक्षर अगं दुसरा काहीच मार्ग नाही वय. दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. अक्षर अगं या कागदांच्या पलीकडे आहे आपलं प्रेम आहे ना. 2 दिवसात पेपर जमा करायचे. अक्षरा 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 का काय झालं? सांभाळून येते. सगळीकडे काच घुसले. अगं काय अक्षरा? अगं लक्ष देऊन चालता येत नाही होय तुला? इकडे 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 शांत इकडे इकडे बसी. सावकाश सावकाश बघू बघू सावकाश. अक्षरा थोडं सहन करा. मैं पड्डीची काच काढतो. थोडं सहन कर. होय होय साव अक्षरा तुला नीट बघून चालता येत नाही होय? हा अगं तुला जरा जरी ठेस लागली तरी वेदना मला होतात माहिती. अरे काच कोण टाकलं इथं? अहो मुद्दाम कशाला कोण टाकेल? काहीतरी फुटलं असेल, लक्षात नसेल आलं कोणाच्या. तुम्ही शांत व्हा, चिडचिड नका करू. मी ठीक आहे. मी जाते. अगं तुझ्या पायाला लागले अक्षर. मी जाते. अगं बघ 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 तुटतोय ना हो पाय. हा मी अभि हेच सांगतो तुला. तुझ्या पायाला लागलंय. तू थांब मी तुला खोलीत सोड. हा
ते मी माझ्याकडूनच फुटली ती बॉटल. मी काय झाडूच आणायला गेले होते, पण तेवढ्यात तुम्ही आले. खाली उतरवा, उतरवा. जाईन मी जाते. सुपली घेऊन येते. फास तर टाकले, आता डाव आपल्या हातात आलाच पाहिजे. एकदा मनासारखं दान पडलं, ही मेनका कुणाच्या बापाला बी ऐकत नसते. अगं मी येतच होते की तिकडं. ठीक आहे. मी तेच सुपलीच घ्यायला गेले होते. मेनका शांत हो, एवढं काही नाही झालंय. पण तुला थांब, मी हळद लावून अगं, कुठं ठेव. मला काही नाही झालंय, ठीक आहे. मी आवरते, मी जाऊन बसते खोलीत. तू काळजी घ्या. मी मेनका, अगं काय झालंय? काय इतकी अस्वस्थ आहेस तू? काय नाही अगं, तू काळजी घे. मी जाते जरा खोलीत, ते आवरून घे. मेनका, बहीण म्हणतेस ना मला नाही सांगणार. बोल, काय झालंय? काय सांगू, लईच गोंधळ उडालाय बघ. काय करावं, काय सोडावं, काय बी कळना झालंय. एकीकडे माझी बहीण जी रक्ताची नसली तरी बी जीव ओतून प्रेम करायला लागली, आणि दुसरीकडं ना जुना नात्याचा ना गोत्याचा तो बाहेरचा समाज, त्यानं मला स्वीकारावं. असं वाटतं तिसरा मार्ग निवडावा आणि जगच सोडून जावं. हे काय खबरदार हा, पुन्हा स्वतःबद्दल असे काय वाईट विचार केलेस तर. वेडीस का? तसंही आता या घरात मी फार दिवस नाही राहणार आहे. जाते. ताई, ते नको, जाते. तुला खोलीपर्यंत सोडायला येऊ? नको. समजा माझ्या मनासारखं घडतंय. अक्षरा, आता प्रत्येक डाव माझाच. अशीच तुला पुरतो उद्ध्वस्त करत राहणार आहे. आपलं असंच असते, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. काय होऊन बसले हे समज? कसलं वादळ आलंय आमच्या नात्यात. माझ्या तना अक्षरात एवढी तर निर्माण होईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलं होतं अक्षरानं मला. मग त्या वचनाची काहीच किंमत नाही होय. सुंदर,
हे बाया, असं नको रे राहू. हे बघ सुंदर, तुला जितकं वाईट वाटतंय ना तितकंच मला बी वाटतंय. पण असं नाही रे बघवत तुला. आणि मला ठाऊक आहे परिस्थिती अवघड आहे. पण अशा येणं काय हेच औषध असतं बघ. थोडे दिवस जाऊ दे, समज ठीक होईल. हा, तू नको काळजी करू. कसं समजा ठीक होईल आई? हे बघ, हे काय आहे? घटस्फोटाचे पेपर आहेत. अक्षराने दिले. काय? घटस्फोटाचे पेपर? अरे पण अक्षरा असं कसं काय करू शकते? नाही नाही, तिला असं नाही करता येणार. मी आत्ताच्या आत्ता जाऊन बोलते तिच्याशी, त्याशिवाय मी स्वस्थच नाही बसणार. नाही आई, तिला नको दोष देऊ. या समजाचा आपल्याला जेवढा त्रास होतोय ना तेवढाच त्रास तिला बी होतोय बघ. मला मान्य आहे तिला बी याचा त्रास होतोय. पर तुला होत असलेला त्रास कसा बघू मी? हा, आणि लग्न म्हणजे काय भावला भावलीचा खेळ आहे? मनात आणलं तेव्हा असं काय करायला? नाही नाही, मी या अक्षराशी बोलणार. मी तिला असं नाही करू देणार. नाही, या दोष देऊन काय बी उपयोग नाही. हे समजत तिच्यासाठी बी सोपं नाही आहे बघ. अरे पण मग इतकं मोठं पाऊल का उचलतीये ती? मग दोघांचं बी एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे ना व? हं? मग हे असं का? कधी कधी आपल्या समोर अशी परिस्थिती येते ना आई की आपल्याला त्या परिस्थिती समोर झुकावं लागतंय बघ. नाही, मी असं नाही होऊ देणार. आणि माझी खात्री आहे मी हा अक्षराशी बोलले ना तर ती हा निर्णय मागं घेईल बघ. मी बोलते तिच्याशी. नाही, मला नाही वाटत अक्षरा यो निर्णय मागं घेईल. पण आहे या समध्यामध्ये आहे ना, तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. खरंच माफ करा हो मला. तुमच्या हातात हे डिवोर्स पेपर्स देताना माझं मन किती तुटलं होतं नाही सांगू शकत तुम्हाला. पण हे करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. ही अशी वेळ आयुष्यात येईल असं कधीच वाटलं नव्हतं. परिस्थिती पुढे मी हतबल झाली. तुम्हाला दुखवायचं नव्हतं, खरंच नव्हतं. प्लीज मला माफ करा. पुन्हा एकदा विचार नाही करू शकत? खूप विचार करून निर्णय घेतलाय मी शरू. आम्ही दोघं लांब राहिलो ना तरच मेनकाचं आयुष्य सुरळीत चालेल. तिला समाजाने दोष दिलेला मला नाही सहन होणार. पण तुला असं वाटतंय का जीजू असं काही करतील? ते असे नाहीयेत. तुझा विश्वास नाहीये का त्यांच्यावर? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा त्यांच्यावर. पण समोर जी परिस्थिती आहे ती नाही ना ग नाकारू शकत. कधी कधी कसं असतं माहितीये शरू, आपल्याला आपल्या मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात. काही पर्याय नाही उरलाय माझ्याकडे.
मेनका एक स्त्री आहे ग, आणि एका पुरुषाकडून एका स्त्रीच्या आयुष्यात अशी घटना घडल्यावर तिच्या मनावर काय आघात होतील, तिला काय भोगावं लागेल, ती जाणीव हवी अगं आपल्याला. म्हणून मी वेगळं व्हायचा निर्णय घेतलाय. हे बघ, मला तू जे बोलतेस ते सगळं पटतंय, पण स्वतःचं दुःख झाकून दुसऱ्याचं सुख जपण्याचा प्रयत्न करतेस. जिजूचं दुसऱ्या कुणाशी तरी लग्न होताना पाहणं तुला शक्य आहे का? तुला सहन होईल का ते? नाही होणार सहन. म्हणूनच मी ठरवलंय हे घर सोडून कायमचं निघून जायचं. तू घर सोडून जाणार आणि मी कशी राहू तुझ्याशिवाय? मी पण येईन तुझ्यासोबत. आपण दोघी एकत्र राहू. ताई, अक्षराचा यो निर्णय योग्य वाटतोय तुम्हासनी? यो प्रश्न मला विचारण्याचं कारण तुम्ही अक्षराला चांगलं ओळखता आणि मेनका संग बी आता तुमचं नातं जुळलं आहे. तुम्हासनी दोन्ही बाजू नीट कळत्यात म्हणून विचारते आहे. दोन्ही बाजू लक्षात घेऊन म्या बोलणार असा तुझा विश्वास असेल ना तरच बोलते. अक्षराचा निर्णय मला योग्यच वाटतो. आणि एक बाई म्हणून विचार केलास ना तर तुला बी तो निर्णय पटेल. खरंच अक्षरा घटस्फोटाचे पेपर घेऊन आली आहे हे समज तुम्हासनी योग्य वाटतंय? वहिनी, अक्षरा समजूतदार आहे. तिने एवढा मोठा निर्णय घेतलाय त्यामागं काहीतरी ठोस कारण असेलच की. तिला बी वाटत असेल सुंदर आणि मेनकाचं लग्न व्हावं. नाही ताई, अक्षराचं हे वागणं तर मला पटलेलं नाहीच, पण मला तुमचं आश्चर्य वाटतंय. अहो, मेनकाच्या प्रेमात तुम्ही इतक्या आंधळ्या झाल्या आहेत की तुम्हाला मेनका सोडून दुसरं काहीच दिसत नाही. हे समज जे काही घडतंय ते बी तुम्हासनी चांगलं वाटतंय? वहिनी, मेनका पोरीवानी आहे माझ्या. सुंदर असा चुकीचा वागला नसता तर हे वावगं घडलं नसतं. ही घटना घडून गेली, पण मेनकाच्या पाठीशी उभं राहणं बी गरजेचं आहे. आणि अक्षरानं सुंदरच्या संसाराचं काय त्याचा विचार नको करायला? सुंदरचा संसार असा उद्ध्वस्त होत असताना म्या कसा काय बघू ताई? सुंदर आणि अक्षराच्या संसाराची काळजी तुला वाटणारच, पण एक बाई म्हणून मेनकाचं दुःख बी समजून घे की. तिला बी तुझ्या आधाराची गरज आहे. मेनकाचं दुःख कळतंय मला, पराव अक्षरानं सुंदर पासून दूर जायचा निर्णय घेतला आहे. त्याला घटस्फोट द्यायचं म्हणतीये ती. हे म्या नाही सहन करू शकत. त्यांचं नातं असं मोडताना मला यातना होणारच ना ताई. तुला सुंदरची काळजी वाटणारच ग, पण अशा वेळेला दोन्ही बाजूचा विचार करायला पाहिजेस बघ. मेनका पोरगी आहे माझी, आणि तिच्या सन्मानासाठी तिच्या पाठीशी उभं राहणं मला गरजेचं आहे. सुंदरचा संसार उद्ध्वस्त होत असताना फक्त मेनकाचा विचार करणं मला नाही शक्य होणार. नाही जमणार मला. वहिनी, सुंदर आणि अक्षराच्या संसारामध्ये वादळ आलंय हे खरंय, पण मेनकाचा काय दोष आहे यामध्ये? हा, ती बी बळी ठरली या समद्याचा. सुंदर चुकीचा वागला आणि मेनका भोगते समज. ताई, तुम्ही काय बी म्हणा, पण या दोघांचा संसार असा दावणीला लावणं मला नाही शक्य होणार. वहिनी, तू फक्त अक्षरा आणि सुंदरचाच विचार करतेस, त्यांच्या संसाराचा विचार करतेस. अगो बाई, अक्षरानं तर घरात निखारच टाकलाय की. आता बिन पाण्याच्या नदीला पूर आणि आगीशिवाय काढताय दूर. लई मज्जा येणार. हॅलो,
हा गोपी मामा, ऐका, यापुढं समधी शेतीची कामं तुम्हाला बघायची. हा का? येणारा भाजीपाला, लागणारी रोपटं सगळीकडे जरा जातीनं लक्ष द्या. आजूबाजूच्या उचापत्या जरा कमी करा आणि कामाकडे लक्ष द्या. कळलं? मी जरा इकडं महत्वाच्या कामात अडकले. त्या तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा. जेवढं सांगितलंय तेवढं करा. ठेवते. आत्ता कुठं पिकाला खत घातलंय. आता सूर्यवंशींची नांगरट जोमात होणार आणि माझं पीक फोफावणार. आता फक्त बघत बसायचं कसा तुरळा उडतोय ते. आपलं असंच आहे, वात्या वाऱ्याला धरायचं नाही ना मेनकाचं नाद करायचा नाही. वा मेनका, अगं काय राडा घातलायस. समज घर ढवळून टाकलंयस. कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुझं. इतके वर्ष मी ह्या घरातली वावटळ जरा हलवीन म्हणलं तर काय बी झालं नाही. कुठं ना कुठं माशी शिंकत होतीच. पर तू समद्यांच्या पायाखालची वाळू सरकून टाकलीस. घर कसं फोडावं हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर सोपंच होतं. कारण का कुठलं औषध कधी फवारायचं हे या मेनकाला चांगलं कळतं. आणि शेतीत हे समजा लई महत्वाचं असतं. त्याचा जरा प्रयोग करून बघितलं. म्हणजे आधी समध्यांचा विश्वास जिंकला. मग हळूहळू पायऱ्या पायऱ्या घरातली समधी वावटळ फुकली. आणि सुंदरला तर असलं जालीम औषध लावलंय. तसं बघायला गेलं तर बिचाराची काही चूक पण नव्हती. पण त्याला असं वाटतंय का माझी चूक. वा मेनका, कमाल केलीस. काय खेळी खेळलीस. समजा घर पार उद्ध्वस्त करून टाकलंस. मामी, अहो अजून तर धुमाकूळ व्हायचं बाकी आहे. या तर फक्त पोकळ हवेच्या गोष्टी होत्या. आता तुफान येणार आहे. तुफान तुफान कळलं द्या.